डिगोळी या गावची जी पहिली महिला पोलीस झालेली आहे अनुजा शिंदे, या ठिकाणी तिच्या आईवडिलांना जो आनंद झालेला आहे तो गगनात न मावणारा आनंद झालेला आहे. आपल्यासोबत अनुजा शिंदे हिची आई देखील आपल्यासोबत आहे. ताई, या ठिकाणी आपली मुलगी डिगोळ गावची पहिली महिला पोलीस झालेली आहे, काय वाटते आज? खूप चांगलं वाटते. मुलगी डिगुळमधली पहिला महिला पोलीस झालेली आहे. सगळ्याला आनंद होतो. सगळे स्वागत करतात, सगळे सत्कार करते तिचा. छान आहे. तिची आई बोलते मी सविता उत्तम शिंदे, राहणार म्हणजे डिगोळ. आनंद वाटतंय हो, आता? खूप आनंद वाटते. बरं, ज्यावेळेस आपण मुलगी म्हणून तिला बाहेर पाठवायच्यात त्यावेळेस अशी भीती वाटत नव्हती का, किंवा असं काय वाटायचं ज्यावेळेस तिला बाहेर पाठवायच्यात त्यावेळेस? ती मला म्हणायची, आई मी कुठं बी जाऊ दे, मी चांगली आहे ना, तू का ताण घेतीस? मी कुठंही गेलं तरी मी चांगली असल्यावर तुला ताण घ्यायची गरज नाही, मी शिकते ना, तुम्ही ताण घेऊ नका म्हणायची. आम्ही खूप वेळेस म्हणलं लग्न करू, जाऊ दे, लागना झालीस तू, कमी पडालीस. नाही म्हणायची आई, म्हणजे मी कुठं ना कुठं लागते, मी काही ना काही करून दाखवते, तुम्ही मग म्हणा. मला म्हणायची, आई तू ताण घेऊ नको, मी सगळं करते तुझं, पुन्हा लय चांगलं करते तुम्हाला, मला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्हाला देऊन टाकते. म्हणजे आज ते शब्द खरा केला आज. हो, तिनं सगळं खरं केलं, करूनच दाखविलं तिनं शेवटी. म्हणजे कधी कधी भावभावकी किंवा जे समाज नाव ठेवलेला असतो की मुलीचं वय झालंय किंवा मग बाहेर कसं पाठवत आहेत तिचं, ह्या गोष्टी मग कधी मनाला लागायच्या का? लागत होत्या ना. लोक म्हणत होते आता वय झालंय, लग्न करून टाकावं, कशाला इतकं होईना झालंय म्हणायचे. पण आम्ही तिनं ती अनुजा म्हणायची, आई मी लागते म्हणल्यास लागते, तू विचारच करू नको माझा. मला जर आम्ही म्हणायचं चांगले स्थळ यायले तर तू लग्न कर. ती म्हणायची, आई मला भिकाराच्या हवाली कर, पण मला माझी नोकरी, माझं स्वप्न पूर्ण करू दे. ती असं म्हणत होती. अरे वा, तिनं करूनच दाखविलं. म्हणजे आज खूप आनंद वाटतोय. हो, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. सोनपेठच्या डिगोळ येथील अनुजा उत्तम शिंदे पुणे शहरासाठी या ठिकाणी बॅट्समन या पदासाठी तिची पोलीस म्हणून निवड झालेली आहे. आणि खरोखरच या गावामध्ये अनुजाचं कौतुक केलं जात आहे, अभिनंदन केलं जात आहे. दीदी, काय वाटतं आहे? खरोखरच प्रत्येकजण आपलं अभिनंदन प्रत्येकजण करतायत. या आनंदाच्या क्षणी आज काय वाटतंय, काय सांगायचे? आनंद झाला. सगळ्यांनी खूप छान पद्धतीने साजरं केलं आणि आईवडिलांना पण छान वाटलं की त्यांनी जे कष्ट केले किंवा त्यांनी जी मेहनत केली मला शिकवण्यासाठी, त्याचं फळ मिळालं. कधीपासून तू या पोलीस भरतीची तयारी करत होती तू? मी 15 डिसेंबर 2022 अकॅडमी जॉईन केली ती. 1 वर्ष पदवीला येणं जाणं केलं होतं. नंतर रेसिडेन्शियल होते तिथं. ज्यावेळेस आपली 12वी झाली त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुणं रुजवलं आहे की तुला पोलीस व्हायचं आहे? का स्वतःच्या मनानं ठरवलं मला पोलीस व्हायचं, का कोणी मार्गदर्शन केलं की तू पोलीस हो, किंवा हे पोलीस ही चांगली नोकरी असते, असं कोणी सांगितलं होतं का? तसं तर असंच भरती निघालेली होती मोठी आणि त्या टाईमला म्हणजे पहिल्यांदाच तेवढी मोठी भरती निघाली होती आणि त्यामुळं असं वाटलं फॉर्म भरून बघावं कसं वाटतं, म्हणजे भरती कशी असते कशी नाही, त्यामुळे स्वतः अनुभवलं? हां, स्वतःच. म्हणजे मनामध्ये असं ज्यावेळेस ठरवलं का, मग स्वतः ठरवलं का मला पोलीस व्हायचं आहे? हां, स्वतःच ठरवलं. म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेतला हो. आणि त्यानुसार तयारी केली. बरं, मग कुठं अकॅडमी जॉईन केली आणि त्या अकॅडमीचं काय, आपल्याला कसं त्या ठिकाणी शिकवण्यात आलं, त्याचं आपला फायदा झाला का अकॅडमीचा? हां, फायदा तर भरपूर झाला, कारण अकॅडमी म्हणून नसती तर मार्गदर्शनाचं असं प्रॉपर मार्गदर्शन दिलं नसतं इथं कुठे. आणि गावातून कसं आणखीन म्हणजे भरतीसाठी तर एवढं काही असं कोणी सांगणारं नाही, त्यामुळं अकॅडमी जॉईन केलेली ते खूप महत्त्वाची होती. आणि ती अकॅडमी जॉईन केली, साई स्पोर्ट अँड डिफेन्स अकॅडमी पदवी योजनेत. ती छान होती, म्हणजे शिकवायचे छान. नंतर चव्हाण सर ग्राउंड घेतात, तर ग्राउंड पण छान घेतात, त्यामुळंच. दोन्ही तयारी तिथं झाली? हां, दोन्ही पण. बरं, एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी आपला ग्रामीण भाग आहे, आपली घरची परिस्थिती जेमतेम आहे. मग याच्यातून कसं आईवडिलांनी कसा आपला सपोर्ट केला? कारण आज आईवडिलामुळं आपण आहे आणि आज निश्चित त्यांच्या कष्टाचा चीज झालेला आहे. तर मी आता येणं जाणं करायचं म्हणलं तर बसनंच करत होते. त्या टाईमला खर्च पण खूप लागत होता. आणि 2023मध्ये मी जुलैमध्ये काहीतरी वनरक्षक झाली, त्यामुळं मग वनरक्षक पेपर दिला आणि ग्राउंडसाठी मग तिथं मी पदवीला राहिले होते, म्हणजे रूम करून राहत होते. तेच
येणं जाणाऱ्या खूप परेशानी ती व्हायची, म्हणून मग तिथं राहायचे. आईवडिलांनी कसा सपोर्ट केला? कारण आईवडील राबून आज आपल्याला शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर आज आपली पोलीस म्हणून या ठिकाणी निवड देखील झालेली आहे. तर आज आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर काय वाटतंय आज आईवडिलाबद्दल काय सांगायचं 2 शब्द? आता सपोर्ट तर त्यांनीच केला आहे, कारण त्यांच्याशिवाय तर काय होणं शक्यच नव्हतं. मी स्वतः काही पण म्हणले असते तर त्यांचा हात तर डोक्यात असेल तरच होणार ना सगळं. त्यांनी तर खूपच सपोर्ट केला आहे. प्रत्येक वेळी कोणत्या पण गोष्टीला असं कधीच पैसे असो किंवा कोणती पण गोष्ट असो कुठंच अडले नाही. तर प्रत्येक वेळा मी जसं म्हणाल तसं केलेलं आहे. जेवढे म्हणते तेवढे पैसे काढून दिलेले आहे खिशात. म्हणजे आज त्याचं श्रेय आज कोणाला जातं? आईवडिलांनाच. त्यांच्याशिवाय दुसरं कोण असणार? कारण त्यांनी जर साथ दिली नसती तर दुसरं कोणीच काही करू शकलं नसतं ना. ते जर हो म्हणले नसते, कर तुला जे योग्य वाटेल ते कर जर म्हणले नसते तर आज झालेच नसते. बरं, असा एखादा प्रसंग आठवतं का की आपण तयारी करतोय, आपल्याला परिस्थितीची जाणीव नसते आणि एक 12वीचं वय म्हणजे जास्त वय नसतं, काही आपला समजूतदारपणा आलेला नसतो. पण कधी कधी असे काही प्रसंग येतात की ते प्रसंगातून आजही ते प्रसंग आठवले की डोळ्यात पाणी येते. म्हणजे आर्थिक चणचण असो किंवा घरच्या काही कंडिशन अशा असतात की आपल्याकडं नसताना देखील घरच्या आपल्या कधी त्याची उणीव जाणीव होऊ देत नाही. असा आहे का एखादा प्रसंग? असा प्रसंग कधी घडलाच नाही, कारण पप्पानं असं म्हणजे कधी म्हणलेच नाही. पप्पाकडे पैसे होते नव्हते मला कधी असं जाणीवच होऊ दिलं नाही की माझ्याकडे पैसे नाहीत किंवा तू जाऊ नको किंवा असं कधी तोंडातून शब्दच निघाला नाही पप्पाच्या. अरे वा, म्हणजे हां असतील नसतील हां, ते म्हणजे कधी त्यांना पण माहित, हां पण त्यांना आपल्याला कधी कधी पण पडू दिलं हां त्यांना कधी पण असं हो हे पाहिजे का, हो देतो, उद्या देतो किंवा आज देतो, ते कुठून पण आणून द्यायचे पण द्यायचे. असं म्हणजे कधी हेच जाणीव झालं नाही की आपल्याकडं अशी कमी आहे, असं आपण हे म्हणजे कमीपणामध्ये असं काही परिस्थिती कोणत्याच गोष्टीला आड येत नसती. बरं, आज तू पोलीस झालीस तर बाकीच्या मुलींना काय तुझा सल्ला राहील? आता मी पोलीस झाले, ती माझी निवड होती. म्हणजे की मला पोलीस व्हायचं म्हणून मी असं ठरवलं होतं. असं नाही की प्रत्येकाचं स्वप्न पोलीसच असते. तुम्ही कोणती पण गोष्ट करा, कोणती पण गोष्ट त्याच्यामध्ये आपला निर्णय जरी चुकीचा असेल तरी आपण त्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. का? कारण ते म्हणजे लोकांचं असेल, लोक तर बोलतच राहते. तर आपण जर ते निर्णय घेतला तर आपण ते शेवटीपर्यंत काढलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी भेटलंच पाहिजे असा निर्णय घ्यावा. आणि असं आता घेतलं आता होईनं गेलं आज आता सोडून द्यायचं असं नाही करायला पाहिजे. म्हणजे कम्प्लीटच ते निर्णय घेतला ना, आता ते निर्णय कम्प्लीटच म्हणजे ते भेटल्याशिवाय सोडायचंच नाही. तर ज्यावेळेस तू तयारी करायला लागलीस त्यावेळेस वाटलं होतं का की मी पोलीस होईल? आता एकदम स्टार्टिंगला जेव्हा भरती पडली 2021मध्येच पडली होती, नाही 22मध्येच पडली होती. एकदम पहिली म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर मोठी भरती पडली होती. त्यामुळं म्हणजे स्टार्टिंगला तर काही माहीतच नव्हतं. फॉर्म ते भरल्याच्या नंतर 1 महिना झाल्याच्या नंतर मी अकॅडमी लावली होती. आणि त्यावेळेस मला भरतीचं अगोदर काहीच माहीत नव्हतं. मग जेव्हा पहिली भरती दिली तेव्हा हाईटमध्ये फेल होते मी. तेव्हा वाईट तर वाटलंच, पण एवढं नाही वाटलं. का? कारण म्हणजे मला काही माहीतच नव्हतं त्याच्यामधलं अनुभवच नव्हता. मग नंतर पुढची भरती वनरक्षक दिली. वनरक्षकला मला 80 मार्क होते आणि ग्राउंड निघायचं 40 मार्कचं. तर माझा फॉर्म होता छत्रपती संभाजीनगरला. तेव्हा तर ग्राउंडसाठी खूप मेहनत केली होती, कारण एकटीच राहायची तिथं पदरीमध्ये रूम करून. आणि ते कसं 3 किलोमीटर असल्यामुळं अगोदर कधी मी घराच्या बाहेर पण गेलेली नाही, चाललेली नाही किंवा रनिंग वगैरे नसल्यामुळं ते ग्राउंड 60 मार्काचं काढणं लई मुश्किल होतं. त्याच्यासाठी खूपच प्रॅक्टिस केली होती. आणि त्यात फेब्रुवारीमध्ये मला डॉक्युमेंटला अगोदर बोलवलं ग्राउंडच्या अगोदर. आणि ते डॉक्युमेंटमध्ये EWS असा काहीतरी प्रॉब्लेम, रिन्युवेशन केलेलं नव्हतं, तर ते कटले होते डॉक्युमेंटमध्ये. म्हणजे आज पूर्णपणे समाधानी आहे? हो. निश्चितच या ठिकाणी बघा तर ही होती या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेली या ठिकाणी अनुजा शिंदे. हिने या ठिकाणी पुणे शहरासाठी या ठिकाणी ती पोलीस म्हणून तिची निवड झालेली आहे. देगूळ गावचे जे उत्तम शिंदे आहेत त्यांची मुलगी पोलीसपदी त्या मुलीची निवड झालेली आहे. आणि बापाला या ठिकाणी जेव्हा मुलं घडतात, नोकरीला लागतात, त्यावेळेस सगळ्यात मोठा आनंद बापाला होत असतो. आणि निश्चित आज अनुजा शिंदे हिचे जे वडील आहेत उत्तमराव शिंदे हे आपल्यासोबत आहेत. काय वाटतं आज आपली मुलगी पोलीसपदी निवड झालेली आहे? खरोखरच एक तुमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. खूप छान वाटते.
जे आपण कष्ट घेतले, जे मुलांना घडविण्याचे स्वप्न होते, ते आज आपले स्वप्न पूर्ण झालेले आहेत. आणि तिला बी खूप आनंद झाला की आईवडिलांना मला खूप सपोर्ट केला. घरी परिस्थिती कशी असो, परंतु मला त्यानं टोटल पुरविलं. मला कधी गरिबीचे जाण होऊ दिलं नाही. म्हणून ती वस्तू मला टायमावर वेळेवर पोहोची ती केली. ही मला बी तिचं अभिमान आहे. माझ्यासाठी तिनं बी म्हणजे खूप त्रास सहन केला, तिच्यासाठी आणि माझ्यासाठी बी, तिच्या जीवनासाठी बी. आणि त्रास सहन करून तिनं शेवटी जे तिचं स्वप्न होतं ते तिनं पूर्ण केलं, यशस्वी झाली. ही मला खूप आनंद आहे आणि तिला बी माझ्याबद्दल खूप आनंद आहे. बरं, या ठिकाणी आज कष्टाचा चीज झालेला आहे. अनेक ज्यावेळेस मायबाप लेकरांना शिकवतात त्यावेळेस ते यशस्वी होत नाहीत, मग पालकांना त्याचा पश्चाताप होतो. पण आपल्या बाबतीमध्ये अगदी आपण लेकरांना शिकवलं आणि आज नोकरी लागल्यामुळं आज आनंद आहे, तर एक मनाला समाधानी आहे. तर काय वाटतंय, कारण आपल्या कष्टाचा आज लेकरांनी चीज केलेलं आहे. नक्कीच सर, जे आईवडील शिकवतात आणि जे मुलं त्यांचे शिकतात त्यानं खरं तर आईवडिलाची जाण ठेवून शिकायला पाहिजे. आणि असंच की खरंच आपण बाहेरगावी आपल्याला शिकाय टाकलं, पुणे शहरासारख्या ठिकाणी किंवा सोलापूर, कोल्हापूर, परळी असं कुठं जरी असेल तिथं शिकाय टाकलं किंवा लातूर आहे, अशा ठिकाणी शिकाय टाकलं आणि आईबाप म्हणून तेवढे पैसे पुरवतात आणि आपण त्या पैशाची काय म्हणजे नेमकी त्याचा गैरवापर करायचा का योग्य ते वापर करायचा आहे ती गोष्ट घ्यायची का वेस्ट म्हणजे काही वेस्ट त्या पैशाचा वापर करायचा, हे असं करायला नाही पाहिजे. मुलांनी त्याचा योग्य ते वापर करावा, माझं म्हणणं हेच आहे. आमच्या घराण्यातली आता ती पहिलीच पोलीस खात्यामध्ये किंवा इतर क्षेत्रात म्हणायला गेलं तर मी पहिल्यांदा आता शाळेवर काम करतो, त्याच्यानंतर ती लागलेली आहे. मेन म्हणजे माझा भाऊ काहीही शिकलेलं नाही आहे अरे वा. आणि त्यातून त्यानं कष्ट करून त्या मुलीला पुरवलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे तिला कधी कमी पडू दिलंच नाही आणि तिला त्याची जाणीव होऊ दिली नाही. आणि त्यात कशामुळे त्यांना पण त्याच्यात आत्मविश्वास होता की मुलगी काहीतरी करून दाखवेल, कारण पूर्वीपासून तिच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल होतं किंवा तिच्यामध्ये तेवढे गुण होते, अभ्यास करायची आणि त्याचबरोबर सातत्यानं तिच्यामध्ये कंटिन्यूशी होती. त्याच्यामुळं तिनं घरच्यांना पण असं समजून सांगितलं की मी निश्चितपणे यशस्वी होणार आणि त्याच्यामुळं मला तुम्ही शिकू द्या, लग्नाचं वगैरे बिलकुल विचार करू नका. म्हणजे तिचं स्वप्न तिनं पूर्ण केलेलं आहे. पूर्ण तिने जे ठेवलेलं स्वप्न आहे तिनं ते शेवटपर्यंत प्रयत्न करून म्हणजे पूर्ण त्याचं ते स्वप्न पूर्ण केलं. आणि आपल्या आईवडिलांना जो आनंद आहे किंवा आम्हाला जो आनंद, खूप आनंद झाला, कारण गावातल्या बऱ्याचशा लोकांनासुद्धा किंवा यांचं घर खूप गरीब आहे आणि गरिबीतून खरंच त्यांनी शिकवलं मुलींना, कारण इतर लोक शिकवत नाहीत, मुलींच्या बाबतीत थोडासा निगेटिव्ह विचार करतात, पण या बाबतीत मात्र माणूस शिकलेला नसताना तिला शिकवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती यशस्वी पण झाली. गावात याच्या आधी कुणीच झालं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे सर कसं आहे, आमच्या गावामध्ये शिक्षणाच्या बाबतीत जर पाहायला गेलं, मी रात्री बोललो की एवढं मोठं गाव आहे आमचं, सोनपेठ तालुक्यात 2 नंबरचं आहे, परंतु आमच्या गावात तेवढेसे गव्हर्मेंट सर्वंट नाही आहेत, जे की दुसऱ्या गावामध्ये छोटीशी लोकसंख्या, अगदी बोटा मोजणे 400-500 जरी असले तर तिथं जवळपास 15-15, 20-20 लोक गव्हर्मेंट जॉबला आहेत. पण आमच्या जर गावात पाहायला गेलं तर खूपच थोडे बोटावर मोजणे इतके सर्व्हिसला आहेत. त्याच्यामुळं आम्हाला निश्चितच तिच्या यशाबद्दल अभिमानाने गर्व आहे.